वजन कमी करण्याचे फॅड आजकाल सगळीकडे प्रचलित आहे। वेट लॉस इंडस्ट्री नवीन नवीन उपाय, नवीन नवीन आहाराचे नियम, नवीन नवीन आहार पद्धती जवळपास दर आठवड्यात घेऊन येत आहेत। वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे, पण त्यासाठी कोणतेही प्रॉडक्ट्स घेऊन 15 दिवसात 10 किलो किंवा अगदी खाणे-पिणे सोडून वजन कमी करणे किंवा खाणे-पिणे सोडून त्या जागी कोणतेही पेय घेणे याचे दुष्परिणाम कालांतराने निश्चित स्वरूपात शरीरावर दिसून येतात। मग आयुर्वेदात याचे काही उपाय किंवा कोणते पंचकर्म उपयोगाचे ठरू शकते का? याच विषयी आज आपण जाणून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्याचा हा काळ ऋतुसंधीचा काळ आहे, म्हणजेच सकाळी थंड वातावरण, रात्री जवळपास थंड वातावरण आणि दुपारी तापते ऊन आणि गरमी असे वातावरण दिसून येते। वसंत ऋतूला आता सुरुवात होत आहे। वसंत ऋतूमध्ये कफदोषाचा प्रकोप होतो, म्हणून या काळात शरीराला जडपणा येणे, वजन वाढणे, सर्दी पडसे होणे, अस्थमा, खोकला, आम्लपित्त तसेच कॉन्स्टिपेशन, मलबद्धता, त्वचा रोग, सोरायसिस, नाकाचे विकार असे सगळे आजार दिसून येतात। म्हणून ह्या काळात पंचकर्मामधील वमन हे कर्म केले जाते। ह्यालाच वासंतिक वमन असेही आयुर्वेदात म्हटले आहे। वमन कर्म म्हणजे काय? वमन कर्म 3 पायऱ्यांमध्ये केले जाते। पूर्वकर्मामध्ये स्नेहपान, पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म म्हणजे काय याविषयीचा सविस्तर व्हिडिओ याच चॅनलवर याआधी टाकलेला आहे। पंचकर्माविषयीची सविस्तर माहिती याच चॅनलवर मी याआधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ते व्हिडिओ नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पूर्वकर्मामध्ये स्नेहपान म्हणजे औषधी सिद्ध तूप पिण्यासाठी दिले जाते। याचे प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाते। संपूर्ण लक्षणं बघून वैद्य सांगतील तेव्हा तूप पिणे थांबवले जाते। स्नेहपानाने तसेच यासोबत करण्यात येणाऱ्या मालिश आणि वाफेने सगळे दोष मोकळे होऊन कोष्ठात म्हणजे पोटात येतात आणि नंतर प्रधान कर्म करण्यात येते। प्रधान कर्मामध्ये आपण वामक द्रव्यांचा म्हणजे साधारणतः ज्येष्ठ मध, मदनफळ याचा काढा पाजण्यात येतो। या काढ्याने उलट्या होण्यास सुरुवात होते आणि उलटीमध्ये भरपूर कफ तसेच जर अम्लपित्ताचा त्रास असेल किंवा पित्त प्रकोप असेल तर पित्त देखील पिवळ्या रंगाचे बाहेर पडताना दिसून येते। अशा प्रकारे वमन विधी ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे। वमनामध्ये नंतर संसर्जन क्रम पाळण्यात येतो, ज्यामध्ये आहाराचे, विहाराचे नियम पाळण्यात येतात, जसे की तांदळाचे पेज, मुगाच्या डाळीचे कढण घेण्यात येते आणि नंतर हळूहळू 7 दिवसात जेवण सुरू होते। वमनानंतर शरीरास हलकाई येते, त्वचारोग बरे होतात, सायनोसायटिस, पीनस, अस्थमा यासारखे व्याधी देखील बरे होतात। वंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, पाळी न येणे किंवा कमी जाणे या आजारांमध्ये तर विशेषतः गुण दिसून येतो। वमन पंचकर्म वसंतात करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ह्या काळात मागील ऋतूंमुळे जसे की शिशिर, हेमंत या ऋतूंमुळे रुग्णाचे बल वाढलेले असते। ज्यांचे बल उत्तम आहे, जे काढा पिण्यास घाबरणार नाहीत, अशा रुग्णांनी वमन हे पंचकर्म अवश्य करावे। या पंचकर्माने शरीरास हलकाई तर येतेच, पण इंद्रिय शुद्धी होऊन कांती देखील वाढते आणि केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक दोषांवर पण ही प्रक्रिया प्रभावीपणे काम करते। म्हणून जवळच्या वैद्यांकडे संपर्क साधून वमन हे पंचकर्म नक्की करून घ्यावे। यामुळे तुमच्या वर्षभरासाठी होणाऱ्या शरीराची शुद्धी होणार आहे आणि आरोग्य टिकून राहण्यास मदत होणार आहे। अशाच आरोग्यदायी व्हिडिओसाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हस्तक आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।